तू किस धरा से टूट के, तू कौन धूप में सूख के, बन पाँव छाँव तू चल पड़ी, पगडंडियों पे गाँव की। तेरे अंग में तरंग है, तेरे मन में उमंग है, निश्चल है तू, निर्मल है तू, कंचन है तू, चंचल है तू, रंग की दुलारी तू बड़ी, सबसे प्यारी तू बड़ी। धड़कन में हर सरगम बसे, नैनन में हर मौसम बसे, तेरे संग झूमे है गगन, तेरे संग लहराए चमन। तू बावरी तू सावरी, तू इस जहाँ की है परी, 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 तू इस जहाँ की है परी। तू इंदुमती सोबत लग्न करून मला बर्बाद करून टाकले, बर्बाद. नाही 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 बुलेट, हे बघ बुलेट, मला लयच भीती वाटतायत. ही बंदूक पहिले डोक्यावर बाजूला काढ, नाहीतर मी भीतीनंच मरून जाईन बुलेट. म्हणूनच तर तिला बोलावलंय. अरे मेवण्या, तू मला फसव, तू मला इथं ब्लॅकमेल करून आणलंस ना, हा? धोका दिलास ना तू मला. तो का नाही भाऊजी, अकलेचा इस्तेमाल केलाय, अकलेचा. अरे एक मिनिट, पहिले तर तुम्ही तो माझा माल काढा. कुठे ठेवलाय, कुठे ठेवलाय, कुठे ठेवलाय? हा, माझा माल कुठे? सगळ्या याच्यात ठेवलंय ना. हा पूर्ण आहेत. आता याला तुम्ही ठेवा. आणि आमच्या या आदरणीय भाऊजींना त्यांच्या ठिकाणावर घेऊन जाऊया. जा, कपडा घेऊन ये जा. अरे आता विसू, आणतो ना. विसू. बुलेट, हे काय करतोस तू? काय करतोस तू बुलेट? ए बुलेट, तू माझ्यासोबत असं नको करू. जर तू मला मारलंस तर इंदुमती विधवा होऊन जाईल. काय तुझी अशी इच्छा आहे की तुझं प्रेम विधवा व्हावं बुलेट? इच्छा आहे का तुझी? जर तू असं केलंस ना, तर इंदुमती तुला कधी क्षमा नाही करणार बुलेट. आणि बुलेट, इतिहास सुद्धा तुला कधीच माफ नाही आणि करणार. तुला मी. अरे बुलेट, बुलेट भाई, कपडा घेऊन आलो मी. आता बोलो, याचं काय करायचं? टाक याच्यात अरे थोपड्यावर. मेवण्या, भाजी, अरे सोड, अरे सोड मला. कुठे गेला? तिथं गेला. एक नंबरचा नालायक आहे.
वाचला, पण कुठपर्यंत लपल? प्रेमाच्या नावावर तुला शहीद व्हावंच लागेल, लक्षात ठेव. चल रे. चला. थकलो. आज तर माझं कामच संपलं असतं. पण पण हा इंदुमतीचा बोबडा भाऊ तर शहाणा निघाला की. साल्याला सोडणार नाही मी, साल्याला त्या सोडणार नाही. हा देव, काय झालं? आज तू ऑफिसला येतोयस की मग? हो, मी ऑफिसला येतोय, पण मी मीटिंगला नाही थांबू शकणार. असं का? नाही, असं काही खास रिझन नाही आहे. इट्स जस्ट की ही मीटिंग तुमच्यासोबत ठेवली गेली. आणि तुला असं का वाटतं? ते ॲक्च्युली मी इट्स ओके देव. तू जे म्हणतोयस त्याला मी डिसॲग्री नाही करणार. आय जस्ट रिमेंबर वन थिंग. या कंपनीला तुझी गरज आहे देव. डॅडला तुझ्यावर खूप विश्वास आहे आणि आम्हाला सुद्धा तुझ्यावर विश्वास आहे की तू या कंपनीला खूप उंचावर नेऊ शकतोस. मी पूर्ण इमानदारीने प्रयत्न करेन. देव, तू आज अचानक एका एम्प्लॉई सारखा का वागतोयस? सत्य सुद्धा हेच तर आहे. काहीतरी नक्कीच आहे देव. तुझं हे वागणं माझ्या आणि अनुदामिनीच्या पास्टमुळे तर नाही? हे बघ, असं काही असेल तर तू एनिवेज देव, तू माझी एक गोष्ट ऐकशील? आज ऑफिसमध्ये भेटायला येऊ शकतोस की नाहीतर संध्याकाळी घरी? सर, मी खूप महत्त्वाच्या प्रेझेंटेशनवर काम करतो.
आणि मला नाही वाटत की माझे पर्सनल इश्यूज डिस्कस करून मी त्याच्यापासून दूर जावं. सो आय अंडरस्टँड. टेक केअर. काही नाती अशी असतात जी खूप आपलीशी वाटतात. त्यांचं काही नाव नसतं. कदाचित त्यामुळेच त्यांच्यावर अधिकार दाखवणं खूप कठीण होतं. अनुदामिनी फक्त माझ्या आयुष्यातला भूतकाळ आहे, बस, आणखी काही नाही. मी फक्त तुला लाईकच नाही करत. माझ्यासाठी तू फक्त प्रपोज्ड नातं नाही आहेस. आता तर मी या नात्याचा आनंद घ्यायला लागलोय. मनातल्या मनातच मी तुझ्याशी लग्न करण्याचं डिसिजन घेऊन झालोय. पण मी तुझ्या चेहऱ्यावर हसू पाहू इच्छितोय. आणि जोपर्यंत तू हसणार नाहीस, मी तुला इथून जाऊ नाही देणार.
काय म्हणते सॅवी? तू काही समजावण्याचा प्रयत्न केलास का तिला? खूप समजावलं मी तिला, पण या सॅव्हिलाला काही समजून घेण्याची इच्छाच दिसत नाहीये. तिचे डोकं ना नेहमी भलत्याच कोणत्या तरी विचारत असतं. कळत नाही कसल्या गोष्टीची घमंड तिला. रिलॅक्स रिलॅक्स. वाटलंच तर तू सुद्धा आज जाऊन एक ग्लास थंड पाणी पिऊन घे. राहिली गोष्ट सॅवीची, तर तिचे रिॲक्शन्स तर सहन करावेच लागतील ना, कारण या सर्वांसाठी जबाबदार पण आपणच आहोत. आणि राहिला माफीचा प्रश्न, तर मला असं वाटतंय की तिने मला नक्कीच माफ केलंय. तेव्हाच तर तिने मला भेटायला बोलावलंय, आणि तिने तुला सुद्धा माफ केलंय. तेव्हाच तर ती तुझ्यासोबत या घरामध्ये राहतीये, हो ना? मी सॅवीला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो. जे ती दाखवते ना, ती नाहीये तशी. अगदी फणसासारखी आहे. बाहेरून जितकी कडक आहे ना, आतून तितकीच मृदू. हो, आता आम्ही दोघं एकत्र काम नाही करत आहोत, पण एकेकाळी आम्ही खूपच चांगलं काम केलेलं आहे एकत्र मिळून. पण वेगळा तर मी आहे. म्हणजे वेगळा तर मी होतोच. मला फक्त फायदा आणि पैसा हे सोडून दुसरं काहीच नाही दिसायचं. समोरच्या व्यक्तीला सुद्धा मी काहीच किंमत देत नव्हतो. आज जीवनाने मला पुन्हा एकदा संधी दिली आहे सॅवीसोबत काम करण्याची, आपल्या चुका सुधारण्याची, एक चांगला माणूस बनण्याची. आणि ही संधी मी कोणत्याही परिस्थितीत आपल्या हातून गमावू नाही इच्छित आहे. मला सुद्धा आता तसंच वाटतंय की आता जे काही व्हावं ते चांगलं व्हावं, सॅवी सोबत सुद्धा आणि आपल्यासोबत सुद्धा. तसं जर बघितलं तर आपण सगळेजण कुठे ना कुठे अपॉर्च्युनिस्टच आहोत ना. म्हणूनच तर आपल्याला दुसऱ्याबरोबर होत असलेल्या विचित्र गोष्टी लक्षातच आल्या नाहीत. पण आत्ता तर समजलो आहोत ना. आणि मला पूर्ण विश्वास आहे की सॅवी सुद्धा समजून घेईल. आय होप सो. अच्छा, तुम्ही बसा हां, मी सॅवीला पाठवते. आय एम सो हॅपी. तुम्ही एवढं मोठं डिसिजन घेतलं, अशा ग्रुप ऑफ कंपनीला काम द्यायचं. मी तुम्हाला विश्वास देतो की तुमचं स्वप्न आमच्या माध्यमातूनच पूर्ण होईल. ॲक्च्युली आमची कंपनी तुमच्यासोबत यासाठी काम करू इच्छिते कारण की तुम्ही फारच कमी दिवसात लवकरच प्रगती केलेली आहे. आणि ही खूपच चांगली गोष्ट आहे, नाही का? बस याच कारणामुळे आमची कंपनी तुमच्यासोबत जोडू इच्छिते. वेल डन. यू आर डुईंग टू गुड. थँक्यू. आणि हो, तुम्हाला कधीही दुसऱ्या कुठल्या कंपनीकडे जायची गरज पडणार नाही, कारण की आम्ही क्लायंट्सला क्लायंट्स नाही समजत. आम्ही त्यांना बिझनेसचा पार्ट समजतो, बिझनेस पार्टनर समजतो. म्हणूनच कामाचं फर्स्ट लेवल पूर्ण झाल्यानंतर आम्ही तुम्हाला आमच्या कंपनीचा शेअर होल्डर बनवू. व्हेरी नाईस. आणि हे सगळं आम्ही यासाठी करणार की तुमची कंपनी आमच्या कंपनीबरोबर एक चांगलं आणि स्ट्रॉंग रिलेशन बनवू शकणार. थँक्यू मिस्टर मनोज. थँक्यू सो मच. मी तुझ्याबरोबर कामासाठी हात मिळवेन झुनूक. हे माझ्यासाठी जरा कठीणच आहे. ठीक आहे, अवघडच आहे ना.
न जमण्यासारखं तर नाहीये ना? हे बघ सॅवी, तुला जितका वेळ पाहिजे ना तितका तू वेळ घे, पण प्लीज हो बोल. ठीक आहे. तर ठीक आहे, मग हे सांग की किती वेळ हवाय तुला? का? उद्या मुहूर्त आहे. मी म्हटलं ना झुनुक, मला थोडा वेळ लागेल. तुला आत्ताच्या आत्ता उत्तर हवं असेल तर माझं उत्तर नाही. ठीक आहे, मी तरी पण तुझी वाट पाहीन. जुनूक साहेब, असं ना हो की सॅवीला सेव्ह करायच्या चक्करमध्ये आपण आपलं प्रोजेक्ट सेव्ह करायचं विसरू. तर सांगा की काय करावं आता? हे करा की उद्या कुठल्याही परिस्थितीत सॅवीला पटवून मुहूर्तासाठी घेऊन या. समजा उद्या ती नाही म्हणाली तरी आपल्याला नवीन ऑप्शन शोधण्यासाठी वेळ तरी मिळेल. प्लीज ऑप्शन विषयी बोलू नका, कारण मी जाऊन तिची आत्ता समजूत काढतो. मी आत्ताच तिच्याशी बोलतो. असं ना हो की सॅवीला ऑप्शन देण्याच्या चक्करमध्ये माझ्याकडे आणि तुमच्याकडे काही ऑप्शनच नसतील.